प्रभूच्या धन्यवाद देऊया की खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. आणि खरोखरच या सुदीन दिवशी सर्वांचं स्वागत आहे. प्रार्थना करूया, प्रभूला गौरव देऊया. आणि देवाचं वचन सांगतं, हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे, आपण उल्हास मानन करूया. आणि खरोखरच परमेश्वर चांगल्या प्रार्थना करूया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण कराय महान प्रभू येशू बाप्पा, खरोखरच प्रभू येशू, जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही सर्व यरूशलेमेत, यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आणि खरोखरच पिता, आपल्या वचनाप्रमाणे बाप्पा, आज पिता 2020 वर्षापूर्वी प्रभू येशू बाप्पा, जो पेंटिकॉसचा वारा त्या माडीवरच्या खोलीत उतरला प्रभू येशू बाप्पा, ते 120 जण आपल्या पवित्र आत्म्याने भरले. आणि पवित्र आत्मा तुम्हीच वाचा द्याल त्याप्रमाणे ते बोलू लागले. पिता, आज नम्र विनंती करतो, आज आम्हा प्रत्येकाच्या घरात तुमचा आत्मा उतरू द्या प्रभू येशू बाप्पा, आणि प्रत्येकाला वाचा द्या बाप्पा. पिता, नम्र विनंती करतो बाप्पा की आपलं वचन सांगतं, देव आत्मा आहे, माझ्या उपासकांनी उपासना आत्मा खरेपणाने करावी, अशांचा तो शोध घेत आहे. प्रभू येशू, तुमची उपासना मला आत्म्याने आणि खरेपणाने करायला सहाय्य करा. वी वेलकम यू स्वीट होली स्पिरिट, वी वेलकम यू. विदाउट यू वी आर नथिंग डियर जीसस, विदाउट यू वी आर नथिंग. हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं. पवित्र आत्मा आइए, हमें छू लीजिए प्रभु यीशु पिता, हमें छू लीजिए पिता. हम सारी महिमा पिता, हम सारा गौरव, सारी स्तुति, सारी प्रशंसा आपको देते हैं. इस प्रार्थना को प्रभु और आने वाली हर एक सभा को आपके अनमोल हाथों में समर्पित करते हैं. यीशु के नाम से मांगते पिता, सुनो, ग्रहण करो. आमेन. God is so good. He has been so kind to us. हम फिर प्रभु को धन्यवाद देंगे. आमेन. फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, फिर
गॉड हॅज बीन सो गुड टू अस. खरोखरच परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या त्याने खरोखरच की ना तो बल से ना शक्ति से, सिर्फ परमेश्वर के आत्मा के द्वारा कार्य सिद्ध होता है. गॉड हॅज बीन सो गुड टू अस. खरोखरच बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे असा सैन्यांचा यहोवा परमेश्वर म्हणतो. गीत गाऊया, प्रभूच्या गौरवासाठी गाऊया आपण. का फैलाओ रे, ओ नारे
गॉड इज बीन सो गुड टू अस. खरोखर प्रभू चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्याना पिढी आहे. खरोखरच या सुदीन दिवशी मी प्रभूचं स्वागत करत आहे. वेलकम ऑल ऑफ यू दिस मॉर्निंग. आणि खरोखर देवाचं वचन सांगतं की देव आत्मा आहे व त्याच्या उपासना आत्म्याने खरेपणाने करावी अशांचा तो शोध घेत आहे. आपण अजून गीत गाऊया. Glory to the
Hosanna in the highest. Oh, what a mighty God we serve. Come on. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. Oh, what a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. Oh, what a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. Hallelujah. What a mighty God we serve. Amen. स्वर्गदूत वंदन करते, धरती आसमां गाते, कितना महान है प्रभु. Truly, he is a faithful God. He is an awesome God. जहां पर भी आप हो, wherever you are, can you just lift your hands and tell him, what a mighty God we serve. क्यों ना हम हाथों को उठाकर कहेंगे, कितना महान है प्रभु. Amen. Oh, what a mighty God we serve. What a mighty God we serve. Come on. What a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. What a mighty God. What a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. Oh, what a mighty God we serve. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. The angels bow before him. Heaven and earth adore him. What a mighty God we serve. God has been so good to us. खरोखर परमेश्वर चांगला आहे. त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढी. We are so blessed. खरोखरच परमेश्वर महान आहे. So we just want to worship him. धन्यवाद देऊया प्रभूला. प्रभूला गौरव देऊया. प्रभूला म्हणा, प्रभू येशू तू उंचावला जा प्रभू येशू बाप्पा. जिस नाम में
मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। फिर अपने हाथों को उठाएंगे जहां पर भी आप है। हम अपने आंखों को बंद करेंगे, हाथों को उठाएंगे और कहेंगे यीशु मसीह आपका नाम सबसे ऊंचा है। यीशु नाम में मिलती है शिफा। यीशु नाम में मिलती है कृपा। यीशु नाम में मिलती है करुणा। यीशु नाम में करना दुआ। यीशु नाम, 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 यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। प्रभु यीशु मसीह, हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव, सारी स्तुति, सारा प्रशंसा आपको देते हैं। आपका वचन कहता है इसलिए परमेश्वर ने उसे सारे नामों से सबसे ऊंचा नाम दिया है, ताकि यीशु के नाम में हर एक घुटना टिके, स्वर्ग में, पृथ्वी पर और पृथ्वी के नीचे, और हर एक जुबान कबूल करे कि यीशु ही प्रभु है, परमेश्वर पिता के गौरव के लिए। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। सब नामों से ऊंचा है यीशु नाम। सब नामों से ऊंचा है यीशु नाम। फिर हम गाएंगे उनके, सब नामों से ऊंचा है यीशु नाम। 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 और एक बार आगे, सब नामों से ऊंचा है यीशु नाम। सब नामों से ऊंचा है यीशु नाम।
स्वर्ग में धरती पर अंबर के नीचे, स्वर्ग में धरती पर अंबर के नीचे कोई दूजा नाम नहीं है, सिर्फ यीशु का नाम विजयी है, कोई दूजा नाम नहीं है, सिर्फ यीशु का नाम विजयी है। सब नामों से ऊंचा है यीशु नाम, सब नामों से ऊंचा है यीशु नाम, सब नामों से ऊंचा है यीशु नाम, सब नामों से ऊंचा है यीशु नाम। हमको शांति देता है यीशु नाम, हमको जीवन देता है यीशु नाम, हमको शांति देता है यीशु नाम, हमको जीवन देता है यीशु नाम। सब नामों से ऊंचा है यीशु नाम, सब नामों से ऊंचा है यीशु नाम। पिता हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव, सारी स्तुति, सारी प्रशंसा आपको करते हैं। Lord, we come before you just as we are, Lord. And Father, we proclaim with our mouth, no other name in heaven or under earth given to any man, whereby anyone should be saved, but only in the name of Jesus we are saved, Lord. We give you all the glory, Father. We give you all the honor, Lord. We give you all the power, and we give you all the praises. Now unto the King eternal, immortal, invisible God, be all glory and majesty, dominion and power, both now and ever. Amen. पिता हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। Father God, there is none like you. प्रभु यीशु, आपके जैसा कोई नहीं है। हम सारी स्तुति पिता, हम सारी महिमा, हम सारा आदर, सारी प्रशंसा आपको देते हैं। पिता, आगे की सारी सभा को आपके बलवान हाथ में सौंपते हैं। यीशु के नाम से मांगते पिता, सुनो, ग्रहण करो। आमेन। गॉड इज बीन सो गुड टू अस. परमेश्वर खरोखर चांगला आहे आणि खरोखरच त्याचं वचन सांगतं की हा दिवस यहोवाने केला आहे, तो आज आहे. आपण उल्हास आनंद करूया आणि खरोखरच या सुंदरशा दिवशी मी प्रत्येकाचे पण स्वागत करत आहे. थँक यू. आय वेलकम ऑल ऑफ यू in the precious name of our Lord and Savior Jesus Christ. He's been so good to us, so faithful to us and so kind to us. आणि खरोखरच देवाने आमची आठवण केलेली आहे. God has remembered us and is faithful to us. And so today is a day of Pentecost. आज पेंटिकॉस्टचा दिवस आहे आणि खरोखरच त्या दिवशी, त्या क्षणी, उस समय में, उस वक्त वो कैसा होगा पता नहीं. I don't know how the atmosphere must be in the upper room. We don't know how things must be going on. परंतु हम इतना जानते हैं कि वही परमेश्वर की सामर्थ जो 2020 साल पहले उस ऊपर वाली मंजिल में थी, आज वही सामर्थ हमारे अंदर है, आपके घर में है, और जहां पर भी जाए आप उस सामर्थ को लेके चलते हो. हम फिर एक बार प्रभु को सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव देते हैं. आज इस महीने का आखिरी दिन है. दिस इज द लास्ट डे ऑफ दिस मंथ. आणि खरोखरच परमेश्वराने संबंध मार्च महिना, संबंध एप्रिल महिना आणि खरोखरच की संबंध मे महिना प्रभूने आपलं सहाय्य केलं. गॉड हॅज हेल्प्ड अस, गॉड हॅज प्रिझर्व्ड अस, गॉड हॅज केप्ट अस सेफ. आणि खरोखरच या प्रत्येक दिवशी इतके व्हायरस असताना देखील, इतक्या प्रकारचं आपण पाहतो की विरोध असताना, आपण पाहतो लॉकडाऊन असताना, व्हायरस असताना, इन्फेक्शन्स असताना परमेश्वराने तुमचं आणि माझं सहाय्य केलं. गॉड हॅज केप्ट अस सेफ. ही हॅज केप्ट यू सेफ अँड केप्ट मी सेफ. दस फार द लॉर्ड हैज बीन फेथफुल टू अस. और मुझे विश्वास है कि सचमुच परमेश्वर के लिए आप सबके पास एक गवाही होगी. निश्चितच प्रत्येकाकडे तुमच्याकडे साक्ष असणारच. मला विश्वास आहे
आणि प्रभूने बऱ्याच लोकांची जीवनं या लॉकडाऊनच्या काळामध्ये बदललेली आहेत. मेनी लाईव्स हॅव बीन चेंज. आय कॅन ट्रुली बिलीव्ह इन द लॉर्ड जीसस क्राइस्ट. भरपूर लोकांना देवाच्या चांगुलपणाचा, देवाच्या विश्वासूपणाचा, देवाच्या प्रेमळ स्वभावाचा, देवाच्या कृपेचा आणि देवाच्या विश्वासूपणाचा आला असणार असा मला बरोबर विश्वास आहे. आणि खरोखरच आजच्या दिवशी वेर एव्हर यू आर, यू कॅन जस्ट टेक अ मोमेंट. प्रार्थना संपल्यानंतर तुम्ही दिवसभर एक वेळ घ्या, 10 मिनिटं द्या आणि धन्यवाद द्या की प्रभू संबंध 5 महिने 5 महिने प्रभू तू माझं सहाय्य केलं आहेस. तुम्ही बाहेर जाता, आत येता, भाजी आणता, तुम्हाला काही अपवाद झाला नाही, तुम्हाला कुठला व्हायरस लागला नाही, कुठलं इन्फेक्शन आलं नाही. परमेश्वर किती चांगला है. गॉड बीन सो गुड टू अस. सोचो कि परमेश्वर कितना अच्छा है और सचमुच इस अच्छे परमेश्वर ने आपकी और हमारी सहायता की है. द लॉर्ड हैज बीन सो गुड टू अस, सो काइंड टू अस एंड सो मर्सीफुल टू अस. आमेन. अगर आपके पास बाइबल है, जर देवाचं वचन असेल, लेवियचं पुस्तक, द बुक ऑफ लेविटिकस, लेवियचं पुस्तक, द बुक ऑफ लेविटिकस चॅप्टर 6, लेवियचं पुस्तक याचा 6वा अध्याय, द बुक ऑफ लेविटिकस प्लीज, लय व्यवस्था की किताब, इसका 6वां अध्याय. और विशेष कर इस 6वें अध्याय में हम इस वक्त वचन नंबर 8 से वचन नंबर 13 तक पढ़ेंगे. लेवियचं पुस्तक ह्याचा 6वा अध्याय 8 ते 13 मी इंग्लिश मध्ये वाचतो, लक्ष द्या. And the Lord spake unto Moses, saying, Command Aaron and his sons, saying, This is the law of the burnt offering. It is the burnt offering because of the burning upon the altar all night unto the morning, and the fire of the altar shall be burning in it. It is the burnt offering because of the burning upon the altar all night unto the morning, and the fire of the altar shall be burning in it. Verse 10, And the priest shall put on his linen garment, and his linen breeches shall be put upon his flesh, and take up the ashes which the fire hath consumed with the burnt offering on the altar, and he shall put them beside the altar. वचन 10 लक्षात घ्या. And the priest shall put on his linen garment, and his linen breeches shall he put upon his flesh, and take up the ashes which the fire hath consumed with the burnt offering on the altar, and he shall put them beside the altar. वचन 11, And he shall put off his garments and put on other garments, and carry forth the ashes without the camp unto a clean place. Verse 11, And he shall put off his garments and put on other garments, and carry forth the ashes without the camp unto a clean place, and the fire upon the altar shall be burning in it. It shall not be put out, and the priest shall burn wood on it every morning, and lay the burnt offering in order upon it, and he shall burn thereon the fat of the peace offerings. I'll repeat. And the fire upon the altar shall be burning in it. It shall not be put out, and the priest shall burn wood on it every morning, and lay the burnt offering
in order upon it, and he shall burn thereon the fat of the peace offerings. Verse 13, the fire shall ever be burning upon the altar, it shall never go out. लेव्यचं पुस्तक 6वा अध्याय वचन 13, the fire shall ever be burning upon the altar, it shall never go out. प्रार्थना करूया, हम प्रार्थना करेंगे। जीवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे मान प्रभू येशू बाप्पा, की खरोखरच पिता आपल्या वचनाप्रमाणे तो अग्नी सतत पेटला जावा, विझवू नये अशी तुम्ही मोशेला आज्ञा केली की तू इस्रायलच्या याजकाला अहरोन त्याच्या मुलांना असे सांग की वेदीवरचा अग्नी सरळ जळत राहावा, त्यावरती इंधने ठेवावी आणि तो कधी विझला जाऊ नये। पिता, आज देखील तुम्ही आमच्या आत उत्पन्न केला आहे, जो पेटवलेला आहे तो आम्ही सतत त्याला पेटत ठेवावं, त्याची ज्योत राखावी प्रभू येशू। आणि पिता, त्याने करून तो कधी विझला न जावा बाप्पा, आणि तुम्ही येईपर्यंत आम्हा प्रत्येकाची ज्योत प्रखर आणि प्रखर करा बाप्पा। आम्ही स्वतःहून इंधन म्हणावं त्या वेदीवरती बाप्पा। आपलं वचन सांगतं, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देहाला ग्रहण्याचा यज्ञ समर्पित करा। तुम्ही आध्यात्मिक सेवा आहे, या युगाशी समरूप होऊ नका, परंतु आपल्या मनाचे नवीकरण करून स्वतःचे रूपांतर करा, जेणेकरून परमेश्वराची जेणेकरून देवाची उत्तम, पवित्र व ग्रहणीच्या काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे। प्रभू येशू, आज आम्हाला पेटवा, आज ज्यांचा अग्नी मिनमिनता आहे त्यांची वाट प्रखर करा, ज्यांच्या वेदीवरती आज इंधन नाही, आज त्यांनी स्वतःहून त्या भवानी बहिणी इंधन म्हणा वेदीवरती, आणि ती वेदी पेटत राहावी असं प्लीज करा बाप्पा। सर्व स्तुती अब्बा, सर्व महिमा गौरव तुम्हाला जावो, येशूच्या नावाने मागतो पिता, प्लीज मे का आमेन। प्रेज लॉर्ड, गॉड इज सो गुड टू अस। वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू। आणि आजच्या दिवसाचं महत्व हे खूप इम्पॉर्टंट आहे, आणि या दिवशी आपण पाहतो की लेव्यचं पुस्तक 23वा अध्याय, लेविटिकस चॅप्टर 23, लेव्यचं पुस्तक 23वा अध्यायामध्ये पाहतो की कशा प्रकारे परमेश्वराने यहूद्यांना मोशेद्वारे 8 प्रकारचे सण त्यांना साजरा करायचे होते। There are 8 kind of feasts to be observed by the Israelites, and these feasts आणि हे जे उत्सव आहेत, हे उत्सव माणसाच्या उत्पत्तीने आले नाहीत। These feasts in Leviticus chapter 23, लेव्यचं पुस्तक 23वा अध्याय तुम्ही जर पाहिलं की पहिल्या वचनापासून ते आपण पाहतो की 44 वचनापर्यंत हे सर्व जे 8 सण आहेत, हे 8 सण माणसांच्या प्रेरणेने आले नाहीत। आणि आजच्या दिवशी पाहतो आपण संबंध इस्रायलमध्ये पेंटिकॉस्टचा सण साजरा केला जातो। द फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट इज बीन ऑब्झर्व इन ऑल इस्रायल। मग पेंटिकॉस्टचा हा जो सण आहे, हा देवाच्या सणांच्या यादीमध्ये आपण पाहतो हा 3रा सण आहे। दिस इज द 3rd feast of Israel which God commanded the Jewish people to celebrate it. आणि पाहतो हा जो सण आहे ह्याला यहुदी भाषेमध्ये सिवान म्हणतात। या महिन्याला यहुदी भाषेत सिवान म्हणतात, आणि सिवानचा महिना म्हणजे हा एप्रिल आणि मे। The month of April and the month of May is called as the month of Sivan. आणि या सिवानच्या महिन्यामध्ये पाहतो आपण गव्हाचा हंगाम येतो। The harvest of wheat comes during this month. आणि लक्षात घ्या, या सिवानच्या महिन्यामध्ये पाहतो
प्रत्येक यहुदी जण काय करत आहे? प्रत्येक यहुदी जण आता यरुशलेमात आहे. दे आर ऑल आर गोइंग टू जेरुसलेम. आणि यरुशलेमला काय आहे? यरुशलेमला मंदिर आहे. आणि म्हणून प्रत्येक यहुदी बांधव, प्रत्येक यहुदी बहिणी आता काय करत आहेत? विशेष करून ते सर्वजण आता आपल्या मार्गाला लागलेले आहेत. दे ऑल आर हेडिंग टुवर्ड्स इस्रायल. आणि पाहतो की हा महिना सिवानचा महिना आहे. आणि लक्षात घ्या, पहिला महिना जो असतो तो वलांडणाचा महिना आहे. द फर्स्ट फीस्ट इज द फीस्ट ऑफ पास ओव्हर. आणि वलांडणाच्या महिन्यामध्ये जवाचा हंगाम असतो. पेंटिकॉस्टच्या सणामध्ये गव्हाचा हंगाम असतो. ड्युरिंग द फीस्ट ऑफ पास ओव्हर देर इज अ हार्वेस्ट ऑफ बार्ले, अँड द फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट देर इज अ हार्वेस्ट ऑफ व्हीट. लक्षात घ्या, हा फरक आहे. वलांडणाच्या सणाच्या वेळेस जवाचा हंगाम म्हणून ज्या 5 भाकरी 2 मासे त्या मुलांना दिले, देवाचं वचन म्हणतं त्या भाकरी जवाच्या होत्या. जवाच्या भाकरी होत्या कारण की जवाचा हंगाम तेव्हा होता. आणि जवाचा हंगाम आला म्हणजेच वलांडण सण आलेला आहे. आणि म्हणून पाहतो की तो जो चमत्कार आहे 5 भाकरी 2 मासे, ह्या वलांडण सण जवळ आल्याच्या वेळेस हा झालेला चमत्कार आहे. परंतु पेंटेकॉस्टचा सण जो आहे, हा सणाच्या वेळेस पाहतो आपण तेव्हा गव्हाचा हंगाम येतो. द हार्वेस्ट ऑफ व्हीट. म्हणून लेव्यचं पुस्तक 23वा अध्याय, द बुक ऑफ लेविटिकस चॅप्टर 23. आय वोंट रीड इट बिकॉज इट विल टेक अ लॉट ऑफ टाइम. आणि विशेष करून 15 वचनापासून जर तुम्ही वाचलं, मी 15 ते 18 हे 3च वचन वाचतो. लक्षात घ्या. And ye shall count unto you from the morrow after the Sabbath, from the day that ye brought the sheaf of the wave offering. 7 Sabbaths shall be complete. Even unto the morrow after the 7th Sabbath shall ye number 50 days. And ye shall offer a new meat offering unto the Lord. Ye shall bring out your habitations 2 wave loaves of 2/10 deals. They shall be of fine flour. They shall be baken with leaven. They are the first fruits unto the Lord. वचन 17 आणि 18 लक्षात घ्या प्लीज. Ye shall bring out of your habitations 2 wave loaves of 2/10 deals. They shall be of fine flour. They shall be baken with leaven. They are the first fruits. They are the first fruits unto the Lord. Verse 18. And ye shall offer with the bread 7 lambs without blemish of the first year, and 1 young bullock, and 2 rams. They shall be for a burnt offering unto the Lord. With their meat offering and their drink offerings, even an offering made by fire of sweet savor unto the Lord. वचन 19 बघा. Then ye shall sacrifice 1 kid of the goats for a sin offering, and 2 lambs of the first year for a sacrifice of peace offerings. Verse 20. And the priest shall wave them with the bread of the first fruits for a wave offering before the Lord. With the 2 lambs they shall be holy to the Lord for the priest. आणि पाहतो की लेव्य 23च्या अनुसार ह्या पेंटिकॉस्ट सणाच्या वेळेस, द फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट इस पेंटिकुस्ट के जो उत्सव है, उस वक्त हम देखते हैं यहूदियों को परमेश्वर ने 50 दिन के बाद इस उत्सव के लिए याद करने के लिए कहा. लक्षात घ्या, हा सिवानचा महिना है. दिस इज द मंथ ऑफ
आपण हिब्रू कॅलेंडर इज अ मंथ ऑफ सिवान, आणि सिवानचा महिना हा जूनचा महिना आहे. अँड ड्युरिंग दिस मंथ ऑफ सिवान, या सिवानच्या महिन्यामध्ये गव्हाचा हंगाम असतो, हार्वेस्ट ऑफ व्हीट. आणि या गव्हाच्या हंगामाच्या वेळेस सर्व यहुदी लोक, लक्षात घ्या आता, एव्हरी ज्युइश पीपल एस्पेशली मेन गो अप टू जेरुसलेम. सर्वजण इस्रायलला यरुशलेमला जातात, आणि त्या ठिकाणी पाहतो आपण ते सर्वजण आता देवाच्या मंदिरात येऊन अर्पण करण्यासाठी ते जात आहेत. मग या महिन्यामध्ये विशेष करून या सणामध्ये 3 गोष्टी आम्हाला मिळतात. 3 things during this feast of Pentecost God gives to all the believers. परंतु जे विश्वासणारे विश्वासाने मागतात त्यांना 3 गोष्टी मिळतात. नंबर 1, या महिन्याच्या वेळेस ते लोक हंगामाची कापणी करतात. ड्युरिंग दिस फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट दे कट द हार्वेस्ट ऑफ व्हीट. देर इज अ सेलिब्रेशन गोइंग ऑन. याचाच अर्थ काय की परमेश्वराने त्यांना आत्तापर्यंत पुरवठा केलेला आहे, म्हणून देवाचे ते गौरव करतात की देवाने पहिला हंगाम जवाचा होता, दुसरा हंगाम गव्हाचा आहे, परमेश्वराने आतापर्यंत सहाय केला आहे. अँड वेन दे आर रीपिंग द हार्वेस्ट दे आर रिजॉइसिंग इन देम की गॉड इज अ फेथफुल प्रोव्हायडर. परमेश्वर विश्वासणारा आहे, विश्वासू परमेश्वर आहे, आणि परमेश्वर तुमचं प्रयोजन करणार. नंबर 2, या विशेष करून या सणाच्या दिवशी ड्युरिंग दिस फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट, लक्षात घ्या, परमेश्वराने मोशेला मोरिया पर्वतावरती 10 आज्ञा दिल्या होत्या. ड्युरिंग दिस फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट, या पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळेस परमेश्वराने मोशेला 10 आज्ञा दिल्या होत्या. Now I will go somewhere with this. 10 आज्ञा दिल्यानंतर पाहतो आपण this is the time of giving. Now what we saw, the time of cutting, number 2 the time of giving, and number 3 पाहतो की या सणाच्या दिवशी प्रेषितांची कृत्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पाहतो देवाने आपल्या आत्म्याची ओतणी केलेली आहे. God has poured out His Spirit upon all flesh in Acts chapter 2. So what does this remind? याचा अर्थ काय की परमेश्वर फक्त आनंदच देत नाही, पुरवठाच करत नाही, परमेश्वर फक्त देतच नाही, परंतु परमेश्वर घ्यायला पण शिकवतो. Praise the Lord. God not only provides you for celebrating, God not only gives you for giving, but God also gives you for receiving. म्हणून पवित्र आत्मा, जब पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तेव्हा तुम्ही सर्व यरुशलेमेत, यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. हा महिना उत्सवाचा आहे. उत्सव करा की परमेश्वराने तुम्हाला हंगाम दिलेला आहे. नंबर 2, तुम्ही परमेश्वर आठवण करा की परमेश्वर फक्त उत्सवच देत नाही, हा देतो पण. देवाने 10 आज्ञा मोरिया पर्वतावरती परमेश्वराने याच महिन्यात याच सणामध्ये मोशेला दिल्या होत्या. नंबर 3, देवाने फक्त तो देतच नाही, आम्हाला स्वीकारला पण सांगतो की तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. सो वी सी, आता पुढे जाऊया आपण. लेवीचं पुस्तक 6वा अध्याय 8 ते 13 मध्ये पाहिलं. इन द बुक ऑफ लेविटिकस चॅप्टर 6 फ्रॉम वर्स 8 to 13, तिथे पाहतो आपण की परमेश्वराने मोशेला सांगितलं, अहरोन व त्याच्या मुलग्यांना सांगा की देवाच्या वेदीवरती अग्नी सतत पेटत राहावा. कीप द फायर बर्निंग अपॉन द ऑल्टर. सो आपण जर पाहतो हा अग्नी कधी पेटत ठेवा बघा. लेवीचं पुस्तक 6वा अध्याय आपण जर पाहिलं वचन 8 पासून. And the Lord spake unto Moses, saying, Command Aaron and his sons, saying,
This is the law of the burnt offering. It is the burnt offering because of the burning upon the altar all night unto the morning, and the fire of the altar shall be burning it. या अध्यायामध्ये वचन नंबर 8 ते 13 मध्ये तीनदा परमेश्वर सांगतो मोशेला, अहरोन त्या मुलग्यांना सांगा, वेदीवरचा अग्नी पेटत ठेवावा, पेटत ठेवावा, वेदीवरचा अग्नी पेटत ठेवावा. कीप द फायर बर्निंग, कीप द फायर बर्निंग, कीप द फायर बर्निंग. नाउ व्हाय डज गॉड सेज कीप द फायर बर्निंग? आणि पाहतो देवाच्या वेदीवरचा अग्नी सतत जळत राहावा याचा उल्लेख परमेश्वराने केव्हा केला? बघा, ज्या वेळेस त्या वेदीवरती अर्पण केलं जायचं, बघा, विशेष करून तुम्ही जर पाहिलं की वचन 8 मध्ये बघा, and the Lord spake unto Moses saying, command Aaron and his sons saying, this is the law of the burnt offering. It is the burnt offering because of the burning upon the altar all night unto the morning, and the fire of the altar shall be burning in it. ज्यावेळेस लेवीचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये पाहतो आपण, ज्यावेळेस हा नियम देण्यात आला त्यावेळेस पाहतो की लेवीचं पुस्तक 6व्या अध्यायाप्रमाणे जेव्हा मनुष्य पाप करायचे, पाप केल्यानंतर त्यांना प्रायश्चित म्हणून ते अर्पण आणायचे, आणि ते अर्पण आणण्याच्या वेळेस नियम असा होता परमेश्वराचा की ज्यांनी ज्यांनी पाप केलं आहे, की ज्यांच्या विरुद्ध पाप केलं आहे, त्या लोकांनी ज्यांच्या विरुद्ध पाप केलं आहे त्याला प्रथम क्षमा मागावी. क्षमा मागितल्यानंतर त्यांनी पश्चाताप करावा. पश्चाताप केल्यानंतर त्यांनी अर्पण घेऊन याजकाकडे द्यावं, आणि याजक त्या अर्पणाला वेदीवर ठेवले. मग ज्या पापाचा विषय निघाला, ज्या पापाचा अर्पण करण्याच्या वेळेस, तेव्हा त्या वेदीवरचा अग्नी सतत पेटत राहावा. दुसरा उल्लेख पाहतो आपण, वाय अँड वेन गॉड सेड लेट द फायर बी बर्निंग. वचन 12 बघा प्लीज. अँड द फायर अपॉन द ऑल्टर, and the fire upon the altar shall be burning in it. It shall not be put out, and the priest shall burn wood on it every morning, and lay the burnt offering in order upon it, and he shall burn thereon the fat of the peace offerings. Verse 13, the fire shall ever be burning upon the altar, it shall never go out. माझ्या बहिणो भावांनो, दुसरा उल्लेख परमेश्वर करतात की त्या वेदीवरती तुम्ही सतत इंधने ठेवा. बायबल स्पीक्स टू अस, अँड द फायर अपॉन द ऑल्टर shall be burning in it, it shall not be put out, and the priest shall burn wood on it every morning, and lay the burnt offering in order upon it, and he shall burn thereon the fat of the peace offerings. दुसरा उल्लेख पाहतो आपण की जेव्हा याजकाने सांगितलेलं की त्या वेदीवरती इंधने म्हणजे लाकूड सतत ठेवा, तो लाकूड पेटता राहावा, त्यावरती अर्पणे ठेवा, वेदी पेटत राहावी. तिसरा, ज्या शांत्यार्पणे करायचे पीस ऑफरिंग्स वर गिवन, at that time the fire must be keep on burning. So now why देवाने या 3 पापाचं अर्पण होत असताना, या 3 गोष्टींचे अर्पण होत असताना तेव्हाच सांगितलं अग्नी पेटत राहावा, अग्नी पेटत राहावा, अग्नी पेटत राहावा. कीप द फायर बर्निंग, कीप द फायर बर्निंग, कीप द फायर बर्निंग. लक्षात घ्या, आता वेदीवरचा अग्नी सतत जळत असतो. हे काय सांगतं की देवाची आराधना सतत होत आहे. देवाच्या वेदीवरचा अग्नी सतत जळतो. याचा अर्थ काय आहे? कोणीतरी समर्पण सारखं करत आहे. देवाच्या वेदीवरचा अग्नी सतत जळत राहावा याचा अर्थ काय आहे? कुणीतरी आत्मत्याग करत आहे. देवाच्या वेदीचा अग्नी सतत पेटता राहावा याचा अर्थ काय? सतत वधस्तंभ
कोणतरी उचलत आहे. देवाच्या वेदीवरचा अग्नी जळत राहावा याचा अर्थ काय आहे की देवाचं सामर्थ्य सारखं सारखं प्रगट होत आहे. हालेलुया. What does it mean to keep the fire burning? That means it reveals that somebody is paying the price constantly. What does it mean to keep the fire burning? Somebody is carrying the cross constantly. What does it mean to keep the fire burning? It's a constant reminder that God is the one who puts the fire. Hallelujah. What does it mean to keep the fire burning? Somebody is dying for self and taking up his cross and following Jesus. Hallelujah. माझ्या बहिणो भावांनो, अग्नी सतत पेटत राहावा. लक्षात घ्या आता प्लीज. ऑलवेज रिमेंबर, सर्वात पहिले अग्नी जो आहे, राईट फ्रॉम द बिगिनिंग, if you see the first fire, सर्वात पहिला अग्नी परमेश्वर पाठवतो. The book of Leviticus chapter 6 verse 9. लेवीचं पुस्तक 6वा अध्याय 9व्या वचनामध्ये पाहतो. देवाचं वचन सांगतं बघा प्लीज. लेवीचं पुस्तक विशेष करून आपण पाहतो की if you see that the first is the one the Bible speaks to us. Verse 9 says to us, Leviticus chapter 6, the Bible tells us in verse number 9, command Aaron and his sons, saying, this is the law of the burnt offering. It is the burnt offering because of the burning upon the altar all night, because of the burning upon the altar all night unto the morning, and the fire of the altar shall be burning in it. And if you see in the same chapter, तुम्ही जर पाहिलं की ज्या वेळेस मोशेला सांगितलं गेलं की तुम्ही अर्पणे आणा आणि अर्पणे आणल्यानंतर सर्वात पहिला अग्नी जो उतरला की तो अग्नी म्हणजे माणसाने नाही, तो अग्नी देवाने पाठवला. God is always the first one who puts the fire. परमेश्वर सर्वात पहिले अग्नी पाठवतो. हालेलुया. अग्नी माणसाने लावायचा नाही, सर्वात पहिले अग्नी परमेश्वराने पाठवला होता. गॉड इज द वन हू ऑलवेज टेक्स द फर्स्ट स्टेप. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. माणसाच्या पापासाठी देवाने उत्तमातलं उत्तम दिलं, आपला पुत्र दिला. ऑलवेज रिमेंबर, देवच पहिलं पाऊल उचलतो. गॉड ऑलवेज टेक द फर्स्ट स्टेप. म्हणून पहिला अग्नी जो उतरला, तो अग्नी स्वर्गातून आलेला आहे. द फायर विच केम अपॉन द ऑल्टर विच केम फ्रॉम हेवन अबाव. मग आपण पाहतो की पहिले जे आहे, ज्या पहिल्यांदा काही सांगितलं अग्नी पेटत ठेवा. आपण पाहतो लेवीचं पुस्तक 6व्या अध्यायामध्ये की ज्यावेळेस पापाचं प्रायश्चित होत होतं, पापाचं प्रायश्चित असताना ज्या मनुष्याने पाप केलं आहे तो मनुष्य आपली अर्पणे घेऊन वेदीजवळ यायचा, याजकाकडे यायचा आणि याजक ते अर्पण अर्पित करायचे आणि ते अर्पण रात्रभर जळत राहण्यासाठी त्यावरचा अग्नी सतत पेटत राहावा. मग आज आपल्याला जर पेंटिकॉस्टच्या अग्नीची गरज आहे, इफ यू नीड the fire of the Pentecost, if you need the fire of the Holy Ghost upon your life, if you desire to be baptized with the Holy Spirit and with fire, first thing always remember, number 8, तुम्ही आपल्या पापापासून पश्चाताप केला पाहिजे. Number 1, you should always and we must repent from our sins. कारण की ज्यावेळेस जो पापी मनुष्य हे अर्पण घेऊन यायचा, हे पापाचं अर्पण आहे. दिस इज द सिन ऑफरिंग. अँड व्हेन द सिन ऑफरिंग वॉज गिवन अप, दॅट इज द टाइम व्हेन गॉड सेड टू मोसेस, टेल आरोन अँड हिज सन्स, लेट नॉट द फायर गो आउट. म्हणून अग्नी जर सतत पेटत असेल तर नंबर 1, आपले पाप कबूल करा. योहानाचं पहिलं पत्र 1 अध्याय 9 वचन, देवाचं वचन म्हणतं 1 John 1:9, इफ यू कन्फेस युअर सिन्स, ही इज फेथफुल अँड जस्ट टू फॉरगिव्ह यू and he will cleanse you from all your unrighteousness. Number 2, the Bible speaks to us, 1 John 1:7, पहिले योहान 1 अध्याय 7 वचन, देवाचं वचन सांगतं
कारण जसा तो प्रकाशात आहे तसा प्रकाश चालू आपण एकमेकांबरोबर सहभागिता करू आणि येशू ख्रिस्त पित्याचा पुत्र ह्याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्ध करत आहे. पापाची कबुली केल्याशिवाय, पापापासून पश्चाताप केल्याशिवाय लक्षात घ्या देवाचा अग्नी आपल्यामध्ये उतरणार नाही. सिन अँड होलीनेस कॅनॉट गो हँड इन हँड. ऑलवेज रिमेंबर दिस. पाप आणि अभिषेक एकत्र जाऊ शकत नाही. Amen. Somebody said like this, कुणी असं म्हटलेलं आहे, your anointing won't take you where your character won't keep you. I'll repeat myself, your anointing won't take you where your character cannot keep you. तुमचा अभिषेक तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही जिथे तुम्ही आपलं चारित्र्य राखू शकत नाही. People of God, though this statement is not from the Bible, it has lot of value. आपण पाहतो की तुमचा अभिषेक तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकत नाही जिथे आपण आपलं चारित्र्य राखू शकत नाही. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेफ गार्ड युअर हार्ट. कन्फेस युअर सिन्स. आपली पापे देवाला कबूल करा. आज पण देव विश्वसनीय आहे. आज पण देव प्रेमळ आहे. तो नेहमी क्षमा करा परमेश्वर आहे. त्याचं वचन म्हणतं जर तू आपली पापे पदरी घेशील तर तो विश्वसनीय आहे. सर्व पापांची क्षमा करील व सर्व अपराध पुसून टाकील. व्हेरी क्विकली आपण पाहतो पापाचं प्रायश्चित करण्याच्या वेळेस अग्नी सतत पेटत राहावा. म्हणून लक्षात घ्या आपलं प्रायश्चित्तासाठी, आपल्या पापांसाठी येशू ख्रिस्त बलिदान बनला आणि त्या वधस्तंभावरती येशूने आपला समेट केला आहे आणि म्हणून त्याने आपली पापे स्वदे घेऊन त्याने खांबावर नेली. त्याने पापाला मेले असून नीती महत्वाने जगावे. त्याच मजाच्या हक्काच्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. फर्स्ट थिंग, confess your sins, repent from your sins, then you can experience the fire of God continuously burning in you. लक्षात घ्या, if you want to know the spirituality, जर तुम्हाला कुठल्या माणसाची धार्मिकता बघायची असेल तर त्याची प्रार्थना नका बघू, त्याचा उपदेश नका बघू, तो कशा प्रकारे आराधना करतो त्याच्याने समजून येतं how deep his relationship is. If you want to know somebody's spirituality, do not see his prayer life. Of course, prayer life makes a difference. Do not see how well he preaches. Of course, preaching makes a difference. But observe the way he worships. जशा प्रकारे तुम्ही आराधना करता त्याच्यावर दिसून येतं की तुमचा आणि देवाचा संबंध किती गहन आहे. Hallelujah. That's why it is not by might nor by power but by my spirit, said the Lord of hosts. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, परंतु देवाच्या आत्म्याने कार्य सिद्ध होत आहे. अग्नी सतत पेटत राहावा. नवीन चर्च, जास्ती लोक चर्च मध्ये, नवा म्युझिशियन, नवीन वर्शिप लीडर, नवीन वर्शिप टीम, नवीन साऊंड सिस्टम, नवीन माईक, नवीन कीबोर्ड, हे अग्नी ठेवणार नाही. अग्नी राखणारा, अग्नी पाठवणारा परमेश्वर आहे आणि अग्नी राखणारे तुम्ही आणि मी आहात. वी शुड कीप the fire of God burning in you. How will you keep it? Number 1, confess your sins. Number 2, what you should do. देवाचं वचन सांगतं की ज्यावेळेस पापाचं प्रायश्चित्तानंतर God spoke to Aaron, God spoke to Moses and said to Aaron, told him, तुम्ही काय करा, त्या वेदीवरती put on the wood upon the altar. Now what is the wood? हे लाकूड काय आहे? रोमकरासपत्र 12:1-2, रोमन्स चॅप्टर 12:1-2. देवाचं वचन सांगतं, बंधुजन हो, मी प्रभूच्या करुणेस्तव तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असं यज्ञ म्हणून समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाचं वचन म्हणतं वचन 2 मध्ये, रोम 12 मध्ये, आणि देवाची उत्तम, परिपूर्ण व ग्रहणीय इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाशी समरोप होऊ नका, परंतु आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. People of God, the Bible tells us, beloved, I beseech you therefore, now by the mercies of God, that ye present your bodies as a living sacrifice, holy and acceptable unto God. लक्षात घ्या, दुसरी महत्वाची गोष्ट, जर तुमचा अग्नी सतत पेटत राहावा
अशी तुमची इच्छा आहे तर रोमकरास पत्र 12 अध्याय 1 आणि 2 प्रमाणे आपण स्वतः त्या वेदीवरती लाकूड बनवू आणि रोज आपण स्वतःची इच्छा आपण त्या वेदीवरती अर्पू आणि आपण स्वतःला मरू आणि ख्रिस्ताचा सुगंध आपल्या जीवनाद्वारे वर आणि वर सतत जाणार आहे. If you want to keep your fire burning, which God has placed inside of you, remember, number 2 thing, what you should do, offer yourself as a living sacrifice. स्वतःचं जीवन, स्वतःचं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ म्हणून तुम्ही समर्पित करा. जितक्यांदा आणि जितक्या वर्ष येशू येईपर्यंत जर तुम्ही आपलं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय असा यज्ञ समर्पित कराल तर लक्षात घ्या, तुमच्यातला अग्नी सैतानकडे येऊ शकत नाही, तुमच्यातला अग्नी चिंता होऊ शकत नाही, तुमच्यातला अग्नी आपण फुंकर मारू शकत नाही. युअर फायर विल बी कॉन्स्टंटली बर्निंग इन सीझन, out of season, in the high times, in the low times, in the rich time, in the poor time, when you're sick, when you're well, your fire will be burning. Why? Because the fire has been kept on burning with continuous sacrifices of offering yourself as a living sacrifice. तुम्ही स्वतःला जिवंत, पवित्र गणेशजी समर्पित कराल त्यावेळेस तुमच्यातला अग्नी सतत पेटत राहील. तो कधी पेटत राहील? सुखात व दुःखात, श्रीमंतीत व गरिबीत, रोगात व आरोग्यात, चांगल्या ठिकाणी वाईट ठिकाणी तुमच्यातला अग्नी सारखा पेटत राहील. कारण की हा अग्नी तुमच्याने पेटला नाही, हा अग्नी देवाने लावलेला आहे. गॉड इज द इनिशिएटर ऑफ द फायर. हालेलुया टू द लॉर्ड. नंबर 3 थिंग व्हेरी क्विकली वी फिनिश विथ दिस. तिसरी महत्वाची गोष्ट, तुमच्यातला अग्नी जर सारखा पेटत राहावा तुमची इच्छा आहे. इफ यू डिझायर द फायर इन यू मस्ट बी कीपिंग ऑन बर्निंग. नंबर 3, when the peace offering was going on, ज्या शांतपणे अर्पण करायचे त्यावेळेस देवाचं वचन सांगतं ती चरबी वेदीवर ठेवायची, शांतपणे ठेवायची आणि त्यावेळेस तो अग्नी सतत पेटत राहावा. At that time when the fat was placed upon the altar along with the peace offerings, the Bible speaks to us, God spoke to Moses and tell them to Aaron and his sons, keep the fire burning. तिसऱ्यांदा परमेश्वर म्हणतात अग्नी सतत पेटत राहावा. माझ्या बहिणी भावांनो लक्षात घ्या, प्लीज पे अटेन्शन टू दिस. आपली शांती ख्रिस्तामुळे आलेली आहे. क्राइस्ट बिकेम द प्रोपिटिएशन फॉर आवर सिन्स. परमेश्वराने येशूच्या द्वारे आपल्या पापांचं प्रायश्चित येशूने घेतलेलं आहे आणि येशूच्या रक्तामुळे आज आम्हाला शांती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, जेव्हा शांतीची अर्पणे व्हायची त्यावेळेस तो अग्नी सतत पेटत राहावा, सतत पेटत राहावा, सतत पेटत राहावा. माझ्या बहिणी भावांनो, इन द फीस्ट ऑफ पेंटिकॉस्टच्या वेळेस लेवीचं पुस्तक 23 अध्यायाप्रमाणे पाहतो आपण की त्यावेळेस मोशेला सांगण्यात आलं की लोकांना सांगा 13 प्रकारचे प्राणी आणायला. 13 टाइप्स, 13 नंबर ऑफ एनिमल्स were brought all together. 13 animals were brought during time of feast of Pentecost. पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळेस जे अर्पण व्हायचं त्यावेळेस 13 प्राणी, 13 animals of different kind, 7 lambs, 1 ram, 2 goats, again 2 lambs. आणि पाहतो की असे टोटल 13 प्रकारचे प्राणी ते आणायचे. Why 13? Because during the feast of Pentecost in the New Testament there were 12, of course 13 disciples. One was Judas, he hanged himself, but all together they were 12 of them. आणि 12 प्रेषितांचे प्रतीक आहे. आणि लक्षात घ्या, पेंटिकॉस्टचा सण हा एकच सणामध्ये पाहतो आपण. या सणामध्ये आपण पाहतो खमीरची भाकरी. ड्युरिंग दिस टाइम ऑफ फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट द लेव्हन ब्रेड वॉज युज्ड. हा एकच सण आहे. त्या सणाच्या वेळेस खमीराची भाकरी आणायची. दिस इज द ओनली फीस्ट when the feast of the leavened bread was to be brought. आता खमीरचा means sin. लक्षात घ्या, नव्या करामध्ये पाहतो आपण जे खमीर आहोत, आपण म्हणजे आपण खमीर भाकर आहोत, आपल्यामध्ये काही वीकनेस आहे. वी आर द सिम्बल ऑफ अ लेव्हन ब्रेड. परंतु ही जी खमीराची भाकर देवाच्या अग्नी येतो त्या भाकरीवरती, तो अग्नी आपल्यामधलं सर्व पाप कीड जाळतो आणि त्यानंतर आपण देव आपल्याला बेखमीर करतो. God burns all the leaven inside of us with his fire and then we become
अन अनलेवन ब्रेड. माझ्या बहिणी भावांनो, या पेंटिकॉस्टच्या सणामुळे पाहतो देवाने सांगितलं लेवीचं पुस्तक 23व्या अध्यायामध्ये की तुम्ही काय करा, तुम्ही त्या दिवशी काही काम करू नका. नो वन शुड वर्क. दॅट मीन्स व्हॉट? देअर वॉज एक्स्ट्रा रेस्ट. प्रत्येकाला सांगितलं काम करायचं नाही, आराम करा. आराम म्हणजे कृपा. पेंटिकॉस्टच्या सणामुळे यहूद्यांना एक्स्ट्रा कृपा लाभली गेली. बिकॉज ऑफ पेंटिकॉस्ट दे रिसीव्ह अन एक्स्ट्रा ग्रेस. म्हणून लक्षात घ्या, जुन्या करामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशीच याच टायमाला देवाने मोशेला मोरिया पर्वतावरती नियम दिले. पण नव्या करामध्ये याच दिवशी आपल्या देवाने नियम दिला नाही, पण देवाने आम्हाला देवाचा अग्नी दिला, पवित्र आत्मा दिला, आणि पवित्र आत्मा बरोबर आम्हाला एक्स्ट्रा कृपा पण मिळाली. दॅट्स वाय द बुक ऑफ जॉन चॅप्टर 1 सेज की त्याच्या पूर्णतेने आम्हाला कृपेवर कृपा मिळाली आहे. माझ्या बहिणी भावांनो, देवाचं वचन सांगतं ज्यावेळेस 120 जण माडीवरच्या खोली बसले होते आणि अचानक देवाचं वचन सांगतं सुनाडा वारा सुटला आणि मोठा नाच झाला आणि ते रूम आपण पाहतो ते भरून गेले आणि प्रत्येकावरती अग्नीच्या जिभा उतरल्या. माझ्या बहिणी भावांनो, द लास्ट थिंग आय टेल यू, ज्यावेळेस प्रभू येशू स्वर्गात जात असताना 500हून जास्ती लोकांनी येशूला पाहिलं. देवाचं वचन सांगतं प्रेषित 1 मध्ये तो वर जात असताना 2 शुभ्र वस्त्रपणे पुरुषांना म्हटले, अहो गालिलकरांनो, तुम्ही उभे राहून वर आकाशाकडे का पाहत राहिला? हा जो येशू जो तुमच्या समोर वर आकाशात घेतला गेला, जसा तो घेतला गेला तसाच तो येणार. 500 लोकांनी येशूला पाहिलं, पण 500 लोकांनी येशूला पाहिल्यानंतर फक्त 120 लोकच त्या माडीवरती होते. 500 people more than that heard, O ye men of Galilee, why ye stand gazing at this same Jesus which was taken up from you into heaven shall so come in like manner as you have seen him go into heaven. But in the room of Pentecost, on the day of Pentecost, in the upper room, only 120 people were there. फक्त 120 लोक होते. याचा अर्थ काय? बोलावलेले खूप आहेत, निवडले थोडे आहेत. ते 120 लोक काय करत होते? ते एकत्र बसले होते आणि प्रार्थना करत होते, एक चित्ताने प्रार्थना करत होते. आणि प्रार्थना करत असताना देवाचा अग्नी त्यांच्यावरती उतरला. माझ्या बहिणी भावांनो, ते 120 बहिणी भाऊ ते त्या वेदीवरती लाकडं बनली होती. These 120 people were the word upon the altar. They offered their life as a living sacrifice. त्यांनी आपलं जीवन देवाला संपूर्ण समर्पण केलं होतं. एका लाकडाप्रमाणे ते वेदीवरती जळत राहिले होते. माझ्या बहिणी भावांनो, लक्षात, जर तुम्हाला वाटतं की तुमच्यातला अग्नी सारखा पेटत राहावा, इफ यू डिझायर द फायर ऑफ गॉड कॉन्स्टंटली बर्निंग इन यू, नंबर 1, you confess your sins, you repent from your sins. Jesus has paid the price in full. येशू ख्रिस्ताने पूर्ण किंमत भरलेली आहे. नंबर 2, तुम्ही काय करा? रोम 12:1-2 प्रमाणे आपलं शरीर देवाला जिवंत, पवित्र व ग्रहणीय म्हणून समर्पित करा. युगाशी समरूप होऊ नका. नंबर 3, तुम्ही काय करा? देवाचा अग्नी सतत जाळण्याकरिता तुम्ही सतत देवाला आपलं जीवन समर्पित करा. आपला वधस्तंभ उचलून ख्रिस्ताच्या मागे न्या, ख्रिस्ताच्या मागे चाला आणि बघा तुमच्यातला अग्नी कोण विझू शकत नाही. नो वन वुड क्वेंच द फायर इनसाइड ऑफ यू. सो टुडे दिस आफ्टरनून ॲज अ फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट, त्या दिवशी अग्नीच्या जीवा उतरल्या. आज आपण प्रार्थना करू की देवा, माझ्या पण जीवनामधले कुठलं गुप्त पाप असेल, कुठलं पाप उघडकीस असेल, आज त्या पापाचं वाईट मला वाटायचं नाहीये, मला पश्चाताप करायला मला मदत कर. नंबर 2, आज माझं शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणी असेल म्हणून समर्पित करणार आहे. आणि नंबर 3, आज देवाला म्हणा, प्रभू तू माझी शांती आहे. यू आर माय पीस ऑफरिंग डिअर जीसस अँड लेट युअर फायर इन मी बी कॉन्स्टंटली बर्निंग. बस प्रार्थना करूया, आपण डोळे बंद करूया, प्रभूला गौरव देऊया. जिवंत आणि पवित्र देव बाप्पा, आकाश पृथ्वी निर्माण करे मान प्रभू येशू, आज आम्ही नम्र विनंती करतो की प्रभू येशू, तुम्ही जो अग्नी आमच्यामध्ये ओतलेला आहे, आमच्या आत पेटवला आहे, पिता
आज असं कुठलंही पाप आमच्यात लपलेलं असेल, और मे बी एनी काइंड ऑफ सिन, किसी भी तरीके का पाप अगर हमने छुपाया होगा, हम कर रहे होंगे, यीशु मसीह उस पाप को हम कबूल करते हैं। हम विनती करते हैं प्रभु यीशु मसीह कि प्रभु यीशु मसीह हमारे अंदर का जो आपने भेजा हुआ अग्नि है, वो इस दुनिया में जो है, इस दुनिया के सोने चांदी से भी अनमोल है। पिता, आज हम पापों का अंगीकार करते हैं और हम विनती करते हैं, हमें क्षमा कीजिए यीशु मसीह। फादर, फॉरगिव अस फॉर आवर सिंस। पिता, हम प्रार्थना करते हैं कि यीशु मसीह आप हमारे पापों के खातिर सूली पर मर गए। आपका वचन कहता है, जैसे वो उजाले में है वैसे हम उजाले में चले, ताकि हम एक दूसरे के साथ सहभागिता कर सके। और यीशु मसीह पिता का पुत्र, उसका लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है। यीशु मसीह, आज हमारे सारे पापों को आपके लहू से शुद्ध कीजिए, हमारे पापों की क्षमा कीजिए यीशु मसीह। और हम मसीह, जैसे आप उजाले में हैं, वैसे आपकी उजाले में चलने के लिए हम सबकी सहायता करें, ताकि हम एक दूसरे के साथ सहभागिता कर सकें। और यीशु मसीह, आप ही का लहू हमें सारे पापों से शुद्ध करता है। यीशु मसीह, आज हमारे शरीर को आपके सामने हम जीविता, आपको लुभावना और आपके लिए पवित्र ऐसा यज्ञ बनकर हम हमारे शरीर को आपकी करुणा के द्वारा अर्पित करते हैं। यह हमारी आध्यात्मिक सेवा है। यीशु मसीह, इस युग से हम कॉम्प्रोमाइज न करें, परंतु हमारे इस मनों को रिन्यू कर प्रभु यीशु मसीह आपकी उत्तम, पवित्र और ग्रहणीय इच्छा क्या है, यह हम जानें। यीशु मसीह, आप हमारे लिए सूली पर हमारे पापों के लिए आपने प्राण दिया। आप सूली पर घायल हुए ताकि हम चंगे हो जाएं। आपके कोड़े खाने से हम चंगे हो गए। आपको पाप नहीं मालूम था, पिता ने आपको हमारे लिए पाप बनाया ताकि पिता की धार्मिकता हमें यीशु में मिले। यीशु मसीह, आप हमारे सूली पर मर गए, आपको गाड़ा गया और तीसरे दिन पिता ने आपको मुर्दों से जी उठाया। इस वक्त आप जीवित पिता के दाहिनी ओर बैठे हुए, जितनों ने आपको स्वीकारा है उतनों के लिए मदद की प्रार्थना कर रहे हो। जैसे आप स्वर्ग में चले गए वैसे वापस आने वाले। आज की दोपहर को पिता, हर एक भाई को, हर एक बहन को इस पेंटिकॉस्ट के दिन जो हार्वेस्ट आप देते हो, उस हार्वेस्ट को, उस फसल को उनके जीवन में दीजिए। पिता, उनके हर एक के जीवन में इस महीने में, आने वाले जून महीने में सेलिब्रेशन देना पिता। हर एक रुकावटें, हर एक मुसीबतों को निकाल कर उनके हर एक के आत्मा में एक नया गाना देना। प्रभु यीशु मसीह, इस पेंटिकॉस्ट के प्रभु यीशु मसीह उत्सव के समय पिता, आपने जैसे मूसा को 10 नियम दिए थे और नए नियम में आपने हमें यीशु के द्वारा कृपा और शांति दी है। आज आपकी कृपा और शांति और पवित्र आत्मा आपने हमें दिया है। आपकी कृपा, शांति और पवित्र आत्मा सुनने वाले, देखने वाले और जो आगे सुनने और देखने वाले हैं और सभी के ऊपर आज उतरने देना। लॉर्ड, आई एक्सपेक्ट अ मिरेकल फॉर देम, ओपन डोर्स फॉर देम ड्यूरिंग दिस मंथ। और पिता, जैसे आपने चेलों को कहा पवित्र आत्मा को स्वीकारो, आज हमें पवित्र आत्मा को हासिल नहीं करना है। पवित्र आत्मा आपको स्वीकारने के लिए हमारी सहायता करो। आपके फलों को हमारे अंदर बढ़ने देना। आपके प्रभु यीशु मसीह, आपके वरदानों को हमारे अंदर बढ़ने देना है। एंड फादर, वी प्रे फॉर दिस लास्ट डे ऑफ द लॉकडाउन। फादर गॉड, हम प्रार्थना करते हैं कि प्रभु यीशु मसीह, आज से भारत की उन्नति आपने की है। आज से कोरोना का जो रेट है हर एक जगह पर कम होने वाला है। पिता, हम आपको धन्यवाद दें क्योंकि आज हमारे ऊपर नियम नहीं, हम पर कृपा हुई है। पिता, आज आपकी पवित्र आत्मा के अग्नि से हर एक कंटेनमेंट जोन पर जहां पर कोरोना का प्रभाव है, उस कोरोना को यीशु में से बंद है और आज्ञा करते यीशु के नाम से निकल जा भारत से, वापस मत आ। हालेलुया टू द लॉर्ड। हम सारा आदर, सारी महिमा, सारा गौरव आपको देते हैं। पिता, मुझे विश्वास है कि आज से फ्रॉम दिस डे ऑन आई विल ब्लेस यू। आज से आपने हम सबको आशीषित किया है। हर एक के कामों को बरकत देना, किसी की नौकरी चली मत जाने देना पिता, परंतु भारत में अनेक और अनेक नौकरियों की उपलब्धियां हो जाए पिता।
and Father, we expect a miracle, but with God all things are possible. हम सारा आदर, सारी महिमा प्रभु आपको देते हैं। नास्तोरी यीशु के नाम से मांगता, सुनो और ग्रहण करो। आमेन। God bless you. Have a wonderful feast of Pentecost. Remember to shout aloud, to sing. क्यों ना हम इस वक्त जोर से चिल्लाए। आपके घर में अगर कुछ ताली बजाकर हम हालेलुया की गीत गाएंगे और प्रार्थना करेंगे, भारत के लिए प्रार्थना करेंगे। और ध्यान में दीजिए, हम देन सिंग्स माय सोल माय सेवियर गॉड टू दी, हाउ ग्रेट thou art, कितना महान ये गीत गाएंगे और प्रभु यीशु मसीह को इस प्रार्थना सभा के बाद आपके घर में धन्यवाद देना प्रभु यीशु मसीह को। पेंटिकॉस्ट के दिन के लिए प्रेरितों के दूसरा अध्याय पढ़ना और भारत के लिए प्रार्थना करना और ताली बजाकर प्रभु को सारी महिमा देना। गॉड ब्लेस यू एंड मे यू एंजॉय अबंडेंस ऑफ हार्वेस्ट इन दिस फीस्ट ऑफ पेंटिकॉस्ट। हैव अ वंडरफुल मंथ, वंडरफुल वीक अहेड। समथिंग गुड इज अबाउट टू हैपन। गॉड ब्लेस यू ऑल।